उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव संगीता सूर्यकुमार गावंडे। मी सरांना सुरुवातीला आपल्या शिवजयंतीमध्ये ऐकलं होतं। समीर लेंगुळे नाव विजयाताईकडून ऐकलं होतं, पण वक्ते म्हणून ते बोलवलं होतं यांना। तर मला असं खूप काही असं वाटलं नाही की खूप चांगले बोलतील किंवा वक्ता म्हणजे वक्ता, कारण मी बरेचसे वक्ते असे ऐकले की ते खूप असे म्हणजे खूप प्रॉपरली छान बोलतात असं कधी पाहिलं नव्हतं। कारण भाषण म्हटलं की कंटाळवाणं वाटतंय, कारण कुठल्याही विषयावर कधी कुठल्याही राजकारणी हे ते बोलतात तर ते मला आवडत नाही। पण मी जेव्हा सरांना ऐकलं तेव्हा मला खरंच आवड निर्माण झाली की नाही, मला पण बोलता आलं पाहिजे। सर्वप्रथम मी तर विचार केला होता की जेव्हा फीस सांगितली 6,000 रुपये, तर मी ठरवलं होतं की मी आणि माझ्या दोन्ही पण मुली करणार। पण दिवशी जेव्हा मी इथे आली, त्या दिवशी मला असं वाटलं की फीस जेव्हा ऐकलं ना मी, तेव्हा मला असं वाटलं की 12 दिवसासाठी एवढी फीस म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असणार। कारण एकदम एवढी फीस 12 दिवसामध्ये घेत नाही ना कोणी, काहीतरी विशेष असणार तेव्हाच असं वाटलं। पण मनात एक शंकाही होती की 12 दिवसांमध्ये असं काय शिकवणार बा। तर पहिल्या दिवशी सरांनी सांगितलं होतं, माहिती दिली की स्वराज्य अकादमीचे जे म्हणतात ना की सर्वश्रेष्ठ वक्तृत्व घडवणारी एक अकादमी आहे ही। आणि पहिल्या दिवशी सरांनी सांगितलं की त्यांचे मेथड काय आहे। पहिल्या दिवशी ते सांगितले की त्यांनी 3 स्टेप मध्ये राहणार। सरांनी थेअरीमध्ये शिकवलं होतं की स्टेजवर कसं जायचं हे मला कधीच माहित नव्हतं। आपण कसं पण उठलं की असे करत कसंही जाऊ, तसं ती एक सवय होती। पण सरांनी नेमकं सांगितलं की शिस्तीत कसं जायचं, जाण्यापूर्वी स्टेजचा निरीक्षण करायचं की कुठून आपल्याला जायचं, त्याचा मार्ग निश्चित करायचा, आणि माईक मध्ये किती अंतर असलं पाहिजे हे पण शिकवलं सरांनी। भाषण करताना सुरुवातीला सुरुवात करायची, आणि हे सरांकडूनच शिकायला मिळालं। ट्रेन बाइंडिंगचं शिकवलं, आणि स्टेजची भीती कशी असते, कशामुळे असते, तर स्टेजची भीती अज्ञानामुळे असते हे इथं आल्यानंतरच कळलं। आणि लोक जास्त असले की भीती जास्त असते, लोक कमी असले की भीती कमी असते, आणि नॉलेज नसलं की भीती सगळ्यात जास्त वाटते। आणि ऐकताना जर खूप मोठे व्यक्ती बसलेले आहेत तर आपण घाबरतो की यांना खूप नॉलेज आहे, तर आपण यांच्या समोर कसं बोलायचं। अशा गोष्टी म्हणजे जसं सुरुवातीला भाषण केलं 5 मिनिटाचं, तर तेव्हा विषय दिले होते सरांनी। तर ते मी विषय होता म्हणून एक दिवस आधी थोडंसं वाचन वगैरे करून येऊन थोडंसं व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिसरी लेवल, त्यामध्ये सरांनी अचानक चिठ्ठ्या काढून जो विषय निघला, अचानक बोलणे म्हणजे हे खूप मोठी एक समस्याच वाटली मला। पण ते पण खरंच स्वराज्य अकादमीमुळे आज ते झालं, म्हणून मी सरांचे खूप खूप आभार मानते, आणि स्वराज्य अकादमीचे उत्तरोत्तर वाढ व्हावं हीच मी अपेक्षा करते।